नमस्कार. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत करते. तर साडीचा पदर कसा काढायचा याच्यावरती व्हिडिओ आहे. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा. तर साडीचा पदर काढण्यासाठी आहे ना, खाली पूर्ण राऊंड करून साडी घ्यायची आणि व्यवस्थित पहिलं खोचून घ्यायचं कमरेला. त्याच्यानंतर व्यवस्थित अशी पिन करायची, म्हणजे की साडीच्या प्लीटा आहेत त्या व्यवस्थित अशा जेवढ्या आपल्याला पाहिजे त्या हिशोबामध्ये प्लीटा पाडायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी शेवटची प्लीट आहे ना, ती छोटी प्लीट पाडायची. का तर ती बाहेर येते. कधीही काठपदर साडी असो किंवा सिल्कची साडी असो, तर पिन आपण केली त्याच्यानंतर ती प्लीट ना कधी बाहेर पडते. आपण कुठं कार्यक्रमाला वगैरे गेलो असेल तर मग तशीच ॲडजस्ट करावं लागतं. त्यामुळे ती जी शेवटची प्लीट येते ना, तर ती एकदम बारीक पाडायची जेणेकरून ती बाहेर येणार नाही. त्याच्यानंतर मग असं व्यवस्थित जर काठपदर साडी असेल ना, तर व्यवस्थित थोडी करत अशी निर्या आहेत ज्या केलेल्या त्या एकदम अशा प्रेस करून घ्यायच्या जेणेकरून फुगणार नाही. आणि एकदा प्रेस केलं की मग ती बिलकुल साडी हलत नाही, एकदम अशी दाबून व्यवस्थित अशी बसते. तर अशा पद्धतीने मी पिनअप केलं. आणि जेवढं तुम्हाला हाईटला साडीचा पदर पाहिजे ना, तेवढं पदर घ्यायचा व्यवस्थित, मग पिन लावायचे. आणि नंतर मग खालचा जो भाग आहे पदराचा तर तो खोचून घ्यायचा. आणि नंतर मग साडीची पिन पूर्ण साडी नेसल्याच्यानंतर परत साडीची पिन आहे ती आपली हलतीच पूर्ण. खाली निर्या करायच्या वेळेस आहे ना, साडीची पिनवरती हलून जाते. तर मग परत व्यवस्थित साडीची पिनवरती करून घ्यायची. आणि काहीजण काय करतात, पिन वरती अशी लावून घेतात आणि बॉक्स पिन करतात, तर ते बरोबर नाही वाटत. त्यापेक्षा मग क्रॉस काट असं थोडंसं करून घ्यायचं आणि मग पिन थोडीशी वरती लावायची, जेणेकरून ते खाली पण पदर येणार नाही, त्यामुळे व्यवस्थित पण दिसणार. साडी पिन करण्याची पद्धत कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा.